नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण अलायन प्लसचा व्हिडिओ टाकला होता. खूप साऱ्या शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न होते आणि सगळ्यांची रिप्लाय देणं एक पॉसिबल नाही. त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यांची रिप्लाय मी देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण अलायन प्लसचं जनरल इंट्रोडक्शन देऊन देतो. तर हे आहे बायर कंपनीचं अलायन प्लस, ज्यामध्ये कंटेंट आहे इंडिझाफ्लेम आणि ग्लायफोसेट आयसोप्रोपाइल अमोनियम, जे की प्री इमर्जन्स प्लस पोस्ट इमर्जन्स तणनाशक म्हणून काम करते. तर याचं मेन काम काय आहे? जमिनीपासून तण 2 ते 3 पानावर जर असेल, त्यावेळेस बेस्ट रिझल्ट याचा आहे. एकदा जर याला जमिनीवर मारलं, तर 4-5 महिनेपर्यंत कोणतंच तण शेतामध्ये उगवत नाही. तर शेतकरी मित्रांनो, नेमकं हे करते काय? तर याच्यामध्ये जो इंडिझाफ्लेम मॉलिक्यूल आहे, तो काय करते, जमिनीवर एक लेयर तयार करते आणि जो ग्लायकोसिड आहे, तो त्या येणाऱ्या तणाला मारायचं काम करतो. तर हे एक असं तणनाशक आहे जे पहिलं आहे की प्री प्लस पोस्ट असं दोन्ही पण काम करते. ना हे प्री इमर्जन्स आहे, ना हे पोस्ट इमर्जन्स आहे. हे दोन्हीचं कंबाईन मिळून एक अलायन प्लस बनवलेलं आहे. खूपच छान असे रिझल्ट आहेत. आम्ही खूप सारे प्लॉट बघितले आहेत जिथे 6-6 महिने तण येत नाही. पण 6-6 महिने कुठे तण येत नाही शेतकरी मित्रांनो, जिथे हे लेयर कंटिन्यू राहील पाण्याची, तिथेच तण येत नाही. शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या शेतकऱ्यांचं मारताना असं चुकते की एकदम घाई गडबडीने मारतात. कोणती जागा सुटून जाते. तर ती जागा जर सुटली तर तिथे तण निघणं चालू होऊन जाते. ते लेयर तुटून जाते आणि मग ते लेयर तुटली तर ते तशीच थोडी-थोडी असं करता-करता लेयर तुटते आणि पूर्ण तणनाशकची लेयर तुटल्यामुळे तण निघणं चालू होऊन जाते. आणि जर व्यवस्थित जर याला मारलं शेतकरी मित्रांनो, तर नो डाउट क्लास रिझल्ट आहे याचे आणि खूपच छान, म्हणजे कोणताच तण निघू देत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, याला तुम्ही कोणत्या पण संत्रा किंवा मोसंबी कोणत्या पण स्टेजवर असू द्या, बगीचा फुटायला असू द्या किंवा फुटलेला असू द्या किंवा संत्र्याचा साईज बोरा एवढा असू द्या किंवा संत्र्याचा साईज मोठा असू द्या, कोणताच फरक पडत नाही. हे फक्त तणावर काम करते आणि संत्र्यावर कोणता त्याचा हानिकारक उपायाचा होत नाही. खूप साऱ्या शेतकऱ्यांचे कॉमन प्रश्न राहतात की संत्रा गळ होणार का? किंवा आपली जमीन नापीक होणार का? तर शेतकरी मित्रांनो बघा, बायर कंपनी एक ट्रस्टेड कंपनी आहे. जर्मनी टेक्नॉलॉजी जर्मनची कंपनी आहे. जर्मनी टेक्नॉलॉजी मिळून हे प्रॉडक्ट बनवते. खूप सारे मार्केटमध्ये यांचे प्रॉडक्ट चांगले-चांगले आहेत. टॉप 10 मध्ये कंपनी येतात. तर त्यांनी काही टेस्ट वगैरे केल्या असेल आणि खूप साऱ्या टेस्ट करूनच ते जेव्हा मार्केटमध्ये येते, तर त्यामुळे मला तरी असं वाटते की जमिनीवर त्याचा काही साइड इफेक्ट होणार नाही. पण शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर कोणी सायंटिस्ट असेल किंवा कोणी चांगले शिकलेले व्यक्ती असेल, तर तुम्ही त्यांना पण विचारू शकता किंवा या ट्रायलमध्ये देऊ शकता की यांना काही हानिकारक उपाय होणार आहे का जमिनीवर? तर ते तुम्ही स्वतःहून पण चेक करू शकता. आणि मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. ₹2200-2300 लिटरपर्यंत भेटून जाते. याचा पंपाला डोज आहे 75 मिली. पण शेतकरी मित्रांनो, 750 मिली एकर हे गेलं पाहिजे. आपले शेतकरी 4-5 पंपातच 1 एकर करतात. त्यामुळे याचा डोस कंपनीने रिकमेंड एका पंपाला 100 मिली असा केलेला आहे. तर 100 मिली एक औषध टाकायचं आणि खूप चांगला दाट धूप फवारा याचा मारायचा. शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकरी मोठे-मोठे तण झाल्यावर पण मारतात आणि त्यांना रिझल्ट 5-6 महिने भेटत नाही. त्यांना रिझल्ट जनरली 1-2 महिनेच भेटतात. तर काय होते, हे औषध जेवढं जमिनीवर पडलं पाहिजे, म्हणजे जेवढं तणावर पडेल तेवढंच जमिनीवर पण पडलं पाहिजे. तेव्हाच त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहता येईल. जेव्हा मोठे-मोठे तण होते तेव्हा औषध खूप कमी प्रमाणात जमिनीवर पडते आणि जास्त ते तणावर पडते. त्यामुळे त्याचा रिझल्ट लाँग लास्टिंग हा पाहता येतो. ठीक आहे शेतकरी मित्रांनो. तर असे हे 4-5 प्रश्न होते शेतकऱ्यांचे. मी त्यांचं समाधान केलं असं मला वाटते. अजून काही तुमचे प्रश्न असतील अझाईन प्लस बद्दल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मिळूया नंतरच्या व्हिडिओत. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर नक्की फॉलो करा आणि लाईक करा व्हिडिओला. भेटूयात नंतर.